पूर्वेश चव्हाण एक वेगवान गोलंदाज म्हणून नावारूपास येतोय आणि नक्कीच प्रयत्न केले, कष्ट केले तर नक्कीच क्रिकेटसाठी भविष्य उज्ज्वल आहे. वेगवान गोलंदाज या देवगड तालुक्यातून या सिंधुदुर्ग जिल्ह्यातना आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या काही दिवसांमध्ये. तर सामन्याला सुरुवात होताना दिसतंय. प्रारंभीचं पहिलं षटक हाताळण्यासाठी अण्णा चव्हाण यावेळी सज्ज होताना दिसतोय. क्षेत्ररक्षण सजवलंय. गलीच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लॉंग लेग, पॉइंट मिड ऑफ दिसतोय, मिड ऑन. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा सावध पवित्रा घेतलाय अविनाश देवगडकरने. एकेरी धाव घेतली आणि एकेरी धावसंख्येने अविने आपलं खातं उघडलंय. सांघिक धावसंख्येचा श्री गणेश झालाय. धाव फलकावर नाममात्र 1 धाव. नाममात्र 1 धाव धाव फलकावर आपण पाहतोय. तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 चौथा दिवस SMG हायस्कूल देवगडचं मैदान. स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय tenniscricket.in या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. हो यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा खाली राहतोय चेंडू. प्रयत्न यावेळी निष्फळ ठरला जातोय. निर्धाव गल्ला जातोय चेंडू. अण्णा चव्हाण याचा 2 चेंडूचा खेळ समाप्त. नाममात्र 1 धाव धाव फलकावर. 5 षटकांचा सामना, त्यामधील पहिले षटक प्रगतीपथावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्प्याचा चेंडू शॉर्ट स्कोर लेगच्या डोकीवरना चेंडू टलवलाय. चेंडू येतोय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. पाच धावा, नाममात्र 5 धावा धाव फलकावर. टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट आर्म पुलचा फटका निलेश कनगुटकरच्या बॅटमनना. हो यावेळी समोरच्या दिशेने मिडॉनला क्लिअर केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन वरती आणि चांगला फटका म्हणावा लागेल. ताकदवान फटका लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. क्षेत्ररक्षणात बदल करतोय अण्णा चव्हाण. आता मात्र डीप लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि दुसरा मिड विकेट बाउंड्रीवरती. उर्वरित 38 सर्कलच्या आतमध्ये पॉइंट कव्हर मिड ऑफ, त्याचबरोबर मिड ऑन वरती एक क्षेत्ररक्षक. हो यावेळी चांगला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र तेवढी उंची नव्हती चेंडूवरती. चेंडू यावेळी चकवतोय फलंदाज निलेश कुनकुटकरला. चांगला कमबॅक केलाय अण्णा चव्हाणने. मोठा फटका निघालाय तरी परती केली आपल्या गोलंदाजीवरती. धाव फलक स्थिरावलाय. 11 बिनबाद. पुन्हा एकदा जोरकस फटका टोलवण्याचा प्रयत्न. नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू दिशा बदलताना दिसतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू थांबणार नाही. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. नशिबाची साथ म्हणावी लागेल. क्षेत्ररक्षकाला वाटत होतं चेंडू आपल्या जवळ येईल, मात्र नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू उडला आणि इथं मात्र क्षेत्ररक्षकाला फसवलाय. किस्मत भी बहादुर लोगों की साथ देती है, या चेंडूवरती पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा बिनबाद धावफलकावर. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आश्वासक सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिलाय निलेश कनगुटकर आणि अवी देवगडकरने DRCC जामसंडे क्रिकेट संघाला. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी शिवदास साईम यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर.
पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय, क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय सीमारेषेवरती आणि पाहावं लागेल क्षेत्ररक्षक सापळा अवि देवगडकरसाठी. यावेळी पॉइंट वरती झेल टिपण्याची नामी संधी. पहिल्या चेंडूवरती इथं अवि देवगडकरला माघारी परतवतोय शिवदास साईम नावाचा गोलंदाज. प्राइज विकेट म्हणावी लागेल. पहिला ब्रेक थ्रू देतोय कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर संघाला शिवदास साईम. झालाय पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि कुठेतरी या फटक्यांवरती लक्ष केंद्रित करावं लागेल अवि देवगडकरला. प्रवीण गाडी नवीन फलंदाज. या सामन्यामध्ये महत्वपूर्ण सामन्यामध्ये संधी मिळाली आहे प्रवीणला आणि प्रवीण आहे तर तिथं नवीन काहीतरी करून दाखवावं लागेल DRCC जामसंडे क्रिकेट संघाला. 15 धावा, एक गडी बाद. पहिला गडी बाद होतोय अवि देवगडकर याच्या स्वरूपात आणि नंबर 3 वरती प्रवीण गाडीची वर्णी लागताना दिसत आहे DRCC जामसंडे संघाकडून. शिवदास साईम पहिली सफलता मिळवून देतोय कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर संघाला. पंचांच्या डावे साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलाय प्रवीण घाडीने आणि नवीन काहीतरी करून दाखवलाय. डीप स्कोरलेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. यावी फुलर लेन मिड विकेट बाउंड्रीवरती झेल टिपण्याची नामी संधी. थोडीशी घाई झाली आहे. संयम ढासळलाय आणि मनावरचा अंकुश ढासळला गेलाय. एका मोठ्या फटक्यांच्या आहारी गेलाय. पहिल्या या अगोदर चेंडूवरती मोठा फटका निघालाय. कुठंतरी सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं होतं प्रवीण गाडीला आणि ती चुकी झाली. क्रिकेटच्या फटल्यावरती चुकीला माफी नाही आहे. विकेट नंबर 2 दुसऱ्या गाडीच्या रूपात माघारी. अक्षय गावडे. DRCC जामसंडे क्रिकेट संघाला गणक यंत्राप्रमाणे क्रिकेट खेळावं लागेल. कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल. परिस्थितीनुसार क्रिकेट खेळावं लागेल या मैदानावरती कारण इथून संधी नाही आहे. या अगोदरच्या साखळी फेरीचे सामने होते. चूक झालेली तुम्हाला दुरुस्त करता येत होती. इथं मात्र चूक झाली तर तुम्हाला घरचा निरोप घ्यावा लागेल. अमित चिंदरकर नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी उजव्या एष्टीवरचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. एष्टी रक्षकाचं कौतुक करावं लागेल. दुसऱ्या प्रयत्नात सुरेख झेल. तिसरा गडी बाद झालाय. सुरुवातीला वाटत होतं की चेंडूला बॅट लावायची की नाही आणि या द्विधा मनस्थितीत फसला गेलाय अमित चिंदरकर. विकेट नंबर 3.
प्रयत्न पाहायला मिळतोय आणि इथं मात्र बॅकअप पाहायला मिळत आहे. 2 धावा निघाल्या दुहेरी धावसंख्येने 23 धावा 3 गडी बाद. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवदास साईम गोलंदाजीवरती 2 गडी बाद केले या षटकामध्ये. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय रोशन वडपकरचा. षटकाची समाप्ती होताना दिसतंय. दुसरं षटक समाप्त झालंय आणि काय गोलंदाजी केली आहे गोलंदाज शिवदास साईमने. या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 8 धावा खर्च केलायत आणि 3 गडी बाद केले आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. अजूनही 3 षटकं 18 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि पाहावं लागेल कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. दुसऱ्या बाजूने निलेश कनगुटकर कशा प्रकारे फलंदाजी करतोय याहीकडे लक्ष असेल आणि रोशन वडपकर त्याला साथ कशा प्रकारे देतोय हे खूप पाहणं औत्सुक्याचं राहील. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. प्रसाद तेजम येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंगच्या दिशेने निलेश कनगुटकर. दबाव असेल मात्र दबावामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल कारण 3 महत्वपूर्ण गडी बाद झाले आहेत. सुरुवातीला अवि देवगडकर, त्यानंतर प्रवीण घाडी आणि अमित चिंदरकर हे भरवशाचे फलंदाज माघारी परतले आहेत. DRCC जामसंडे क्रिकेट संघाचे मधल्या फळीतील फलंदाजांना कामगिरी करावी लागेल. आघाडीचा फलंदाज निलेश कनगुटकर अजून मैदानात आहे तर रोशन त्याला कशा प्रकारे साथ देतोय. प्रसाद तेजम गोलंदाजीवरती सज्ज होताना दिसतोय. प्रसाद टू निलेश. खोलवा टप्प्याचा चेंडू शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिड ऑफला पार करतोय जातोय लॉंग ऑफ पर्यंत आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकेरी धाव निघेल निलेशसाठी आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक बदललाय. 24-3 गडी बाद. 24 धावा 3 गडी बाद. DRCC जामसंडेच्या गोटामध्ये भयान शांतता पाहायला मिळत आहे कारण 3 महत्वपूर्ण गडी बाद झाले आहेत. हो यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. रोशन वडपकर याच्या बॅटमधनं फटका निघाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकेरी धाव निघेल. एकेरी धावसंख्येने बदल झालाय धाव फलकावर. पावशतक फलकावर लागलाय. 25-3 गडी बाद. निलेश यावे ऑन स्ट्राईक. चेंडू खाली राहतोय. पायचीचं हलकंसं अपील पाहायला मिळालं. चेंडूला उंची होती आणि कदाचित थोडासा सुदैवी ठरताना दिसतोय निलेश कनगुटकर. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. प्रसाद तेजमची शैली पाहिली तर लसित मलिंगा सारखी शैली आणि त्या शैलीमध्ये गोलंदाजी करण्याचा मानस यावी पाहावं लागेल. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. झेल टिपण्याची नामी संधी. निलेश कनगुटकरला ही माघारी परतावं लागलंय. दबाव पाहायला मिळाला होता आणि या दबावामध्ये निलेश कनगुटकरची खेळ समाप्त होताना दिसत आहे. 4था गडी बाद होतोय DRCC जामसंडे संघाचा.
31-4 गडी बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. करो या मरोची लढाई असेल. इथून संधी नाही आहे पराभूत संघाला. जो संघ पराभूत होईल या स्पर्धेतना निरोप घ्यावा लागेल. विजयी संघ होईल जय भवानी कट्टा क्रिकेट संघाविरुद्ध अजून एक सामना खेळण्यासाठी संधी मिळेल. सेमीफायनलमध्ये कोण दाखल होईल? जय भवानी कट्टा, कुणकेश्वर पॅकर्स की DRCC जामसंडे? आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शेवटच्या सामन्यामध्ये नक्कीच मिळेल. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजीवरती शिवदास साईब. वैयक्तिक दुसरं तर सांघिक चौथं षटक. राईट ऑफ ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. रोशन वडपकर. चेंडू घरंगळत जातोय. मिड विकेट बाउंड्रीवरती चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकीमध्ये ताकद नव्हती, अचूक फेकी नव्हती. 2 धावा निघाल्या आहेत आणि दुहेरी धावसंख्येने 33-4 गडी बाद. 33 रन्स लॉस ऑफ बाय 4 विकेट, 4 ओव्हर प्रोग्रेस. यावेळी फटका आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट स्कोर लेग वरती चेंडूने उंची प्राप्त केली होती. पहिली धाव पूर्ण केली आहे. पूर्वेश चव्हाण जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवेल 2 धावा घेण्याची संधी. दुहेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. 35-4 गडी बाद. पाच षटकांचा सामना, त्यामधील चौथं षटक प्रगतीपथावर. दोन्ही फलंदाज बातचीत करतायत. शाहिद होलसेकर आणि रोशन वडपकर. स्वतःला सिद्ध करावं लागेल. आता कठीण काळामध्ये तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. यावेळी चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर आणि तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. आव्हान दिलंय पंचांच्या निर्णयाला आणि पाहावं लागेल हा निर्णय कुणाच्या बाजूने झुकेल. आमचे तिसरे ऑफिशियल्स मिस्टर ॲम्ब्रोज अल्मेडा जोडले जातील. tenniscricket.in ची टीम यावेळी आपल्याला पाहायला मिळेल. तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 स्पर्धेचा चौथा दिवस आपण पाहतोय SMG हायस्कूल देवगडच्या मैदानावर. आणि तिसऱ्याही पंचांचा निर्णय येतोय की चेंडू अवांतर आहे. चेंडू स्क्वेअर म्हणजे अजून अतिरिक्त धाव निघेल DRCC जामसंडे क्रिकेट संघाला. 36 धावा, 4 गडी बाद. चांगला चेंडू. लेंथ थोडीशी मागे ठेवली आहे. गुड लेंथवर चेंडू होता. चेंडू यावेळी वेसावला जातोय. चेंडू समजू शकलं नाहीये रोशन वडपकर. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय. धावसंख्या स्थिरावली. 36-4 गडी बाद. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर. अतिरिक्त धाव मिळाले. चांदा टू बांदा म्हटलं तर वावगर ठरणार नाही. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्येत बदल झालाय. 37-4 गडी बाद. या चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू येतोय कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडूचा पाठलाग होतोय. पहिली धाव पूर्ण केली आहे. फेकी होईल ती गोलंदाजाकडे. मात्र 2 धावा यावेळी पूर्ण केल्या आहेत. कमजोर फटका होता. ताकद नव्हती या फटक्यांवरती. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक दूर पाहायला मिळाला. 2 धावाच्या दुहेरी धावसंख्येने धावसंख्येत बदल झालाय. 39-4 गडी बाद. फुल टॉस. फुल्ली लॉस करणारा चेंडू फेकून दिलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. कोलनीची संधी मिळाली रोशन वडपकरला. 4 धावा निघालायत आणि चौकाराच्या साह्याने 41-43 4 गडी बाद.
हो, यावेळी मोठा फटका निघालाय, चेंडू फेकलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, षटकार. वेगवान गोलंदाज म्हणून ज्याला परिचित युवा गोलंदाज आहे आणि नक्कीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. हाणामारीचं षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर. आक्रमण अपेक्षित असेल मात्र आक्रमणापासून बचाव करावा लागेल पूर्वेश चव्हाणला. पूर्वेश यावे दूरवर्ण सज्ज होतोय स्ट्राईक एंडच्या दिशेने शाहिद होलसेकर. ओ वेगवान चेंडू, चेंडू यावी बीट केलाय यष्टी रक्षक आणि त्यानंतर मात्र शॉट थर्डमॅनच्या शतरक्षकाला. लॉंग स्टॉप पर्यंत चेंडूचा प्रवास समाप्त झालाय आणि 4 बहुमूल्य धावा DRCC जामसंडे क्रिकेट संघाला. धावा कशाही प्रकारचे येवो, प्रत्येक धाव ही खूप लाख मोल समान असेल DRCC जामसंडे क्रिकेट संघाला. आणि धाव फलक पुढे सरकलाय 53 धावा, 4 गडी बाद. चांगला चेंडू होता पूर्वेश चव्हाणचा. हो, चांगला चेंडू यावेळी उजव्या यष्टीच्या बाहेर गेलाय. पंचांचा इशारा येतोय, चेंडू स्क्वेअर आणि अतिरिक्त धावसंख्येने धावफलक बदललाय. 54, 4 गडी बाद. पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. 10-12 पावलांचं रनअप. वेगवान गोलंदाज, अचूक टप्पा पकडावा लागेल. झेल टिपण्याची नामी संधी. अण्णा चव्हाण यावेळी झेल खाली होता मात्र चेंडू पासून दूर पाहायला मिळाला आणि जोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळाली. पूर्वेश चव्हाणने कितीही चांगली गोलंदाजी केली तर क्षेत्ररक्षण त्या दर्जाचं व्हावं लागेल. अब तक 56 धावा धावफलकावर, 4 गडी बाद. आता मात्र भागीदारी पाहायला मिळाली. शाहिद होलसेकर आणि त्याच्या साथीला रोशन वडपकर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय मिड विकेटला. पहिली धाव वेगाने पूर्ण केली, फेकी होतय स्ट्राईक एंडच्या दिशेने. 2 धावा यावेळी पूर्ण होताना दिसत आहेत. 58 धावा धावफलकावर, 4 गडी बाद. शेवटचं षटक आपण पाहतोय. पूर्वेश चव्हाण एक युवा गोलंदाज आक्रमणावर लावलाय कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर क्रिकेट संघाकडनं. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल शेवटच्या षटकातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल टिपण्याची नामी संधी आणि वायडेश लॉंगनवरती चांगला झेल म्हणावं लागेल. शाहिद होलसेकरची खेळ समाप्त होताना दिसतंय मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल. संघ अडचणीत होता त्यावेळी मैदानावरती स्थिरावलाय शाहिद होलसेकर आणि रोशन वडपकरच्या साथीने संघाला सुस्थितीत नेऊन ठेवलाय शाहिद होलसेकरने. अठ्ठावन्न, 5 गडी बाद. नवीन फलंदाज यावेळी दीपराज मेस्त्री.
उजव्या शैलीचा फलंदाज दीपराज मेस्त्री पूर्वेश दूरवर्ण सज्ज होतोय राईट आर्म राऊंड विकेट. ओ यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑन सीम रेषेच्या बाहेर पॅरल षटकार पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. चौसष्ट धावा धावफलकावर. क्षेत्ररक्षक थोडा दूर होता. जर क्षेत्ररक्षक त्या जागी असलं असतं तर नक्कीच झेल पाहायला मिळाला असता. ओ यावेळी चेंडू खाली राहतोय. यष्टीरक्षक अण्णा चव्हाण यावेळी चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकेरी धाव यावेळी पूर्ण झाली. एकेरी धाव संख्येने 65 धावा धावफलकावर. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिली 3 षटकं पाहिली तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर क्रिकेट संघाने असं वाटत होतं की 50 धावांच्या आत रोखलं जाईल. त्यानंतर मात्र रोशन वडपकरने शाहिद होलसेकरला साथीला घेतलं आणि संघाला एका सुस्थितीत नेऊन ठेवलाय. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 गड्यांच्या मोबदल्यात 65 धावा धावफलकावर जोडल्यात आणि 66 धावांचा पाठलाग करावा लागेल. म्हणजे प्रति षटकांमध्ये 13 धावांची सरासरी राखावी लागेल. 66 धावांचा यशस्वी पाठलाग होतोय की 65 धावांचा बचाव केला जाईल. DRCC जामसंडे संघाकडून काय घडतंय या सामन्यामध्ये ऐकूया आमचे सहयोगी साथी समालोचक उत्तमजी मुनगेकर यांच्या आवाजामध्ये.
मैदानावरती फिरतायत बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुख्य व्यासपीठावरती विक्री चालू आहे. शाहिद येईल इथे. शाहिद होलसेकर. DRCC जामसंडे विरुद्ध कुणकेश्वर पॅकर्स. शाहिदने मागच्या मॅच मध्ये चांगलं इम्प्रेस केलं होतं जयभवानी कट्टास टीम समोर खेळताना, परंतु इथे मात्र अण्णा चव्हाण विजयी 66 धावांचं लक्ष आहे. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे हाताळण्यासाठी सज्ज असेल युवा टॅलेंट शाहिद होलसेकर आणि त्याच्या विरोधात इथे अनुभवी अण्णा चव्हाण. स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्राईक एंडला सिद्धेश कोकम. 30 चेंडू 66 धावा असं समीकरण इथे पाहायला भेटतील कुणकेश्वर पॅकर्स टीम समोर. 66 धावांचं लक्ष पार करायचं आहे अण्णा चव्हाण आणि त्याच्या विरोधात ओव्हर क्रमांक 1 राऊंड विकेट मारा करतोय. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. कव्हर पॉइंट. क्षेत्ररक्षक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. थर्डमॅनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. स्वप्नील आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत एका धावेने टीमचं खातं खोललं जातंय. आपलं खातं खोलतोय अण्णा चव्हाण. टीमची धावसंख्या 1. विजयी 66 धावांचं पाठलाग करायचं. निर्धारित 5 ओव्हरची लढत आहे. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो थेट जय भवानी कट्टा या टीमसोबत आजच्या दिवसातील शेवटची लढत खेळताना दिसेल, परंतु पराभूत होईल. हा मात्र मोठा फटका सजवलाय. मिड डॉपला क्षेत्ररक्षक पाहायचा या ठिकाणी. दीपेश येतोय काहू कॉर्नरवरून. तोपर्यंत लॉंग ऑफ वरून अप्रतिम झेल पकडला जातोय आणि पहिला धक्का पोहोचेल सिद्धेश कोकमच्या माध्यमातून. प्रवीण घाडी आहेत त्या ठिकाणी. अप्रतिम झेल. सिद्धेश कोकम इथे बाद झाले आहेत. पहिला धक्का पोचलाय. टीमची धावसंख्या 1-1 अशी सध्या परिस्थिती आहे. शाहिद होलसेकर चांगली गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. विजयी 66 धावांचं लक्ष इथे पार करायचंय कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर टीमला. गेले 3 दिवस देवगड तालुक्यातील खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं आणि आज सुद्धा देवगड तालुक्याचेच खेळाडू दिसत आहेत या मैदानावरती. शिवदास साईम येतोय. सिद्धेश कोकम बाद झाले. टीमला बसलेला पहिला धक्का. टीमची धावसंख्या 1-1 कुणकेश्वर पॅकर्स या टीमची धावसंख्या. नवीन बॅटर शिवदास साईम. चांगली गोलंदाजी DRCC जामसंडे टीमच्या माध्यमातून. शाहिद होलसेकर ओव्हर क्रमांक 1 पहिलाच धक्का दिलाय कुणकेश्वर पॅकर्स टीमला. नवीन बॅटर शिवदास साईम. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. हा पुलर लेनचा चेंडू. चांगला चेंडू. डॉट येईल इथे. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते शाहिद होलसेकरच्या माध्यमातून. उंचीचा फायदा उठवलाय. अतिशय दर्जेदार गोलंदाजी इथे पाहायला भेटली आहे, परंतु अनुभवी अण्णा चव्हाण कुठेतरी टिप्स देत आहेत शिवदास साईमला. कशा पद्धतीने तुम्हाला खेळावं लागेल, इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. शिवदास साईमला संघ अडचणीत आहे. पहिला धक्का दिलाय शाहिद होलसेकरने. हा मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न मिड विकेटला, परंतु भरपूर लांब लचक जातोय. अनिप शेठ मेमन पॅव्हेलियनच्या बरोबर समोर जाऊन थेट सीमारेषा पलीकडे. षटकारासाठी 6 धावा. यस डीजे. मावलाय शाहीच्या विरोधात आक्रमण चढवलंय शिवदास. पुन्हा एकदा मोठा फटका. काऊ कॉर्नर मिड विकेटला. क्षेत्ररक्षक नाहीये आणि हा चेंडू पुन्हा एकदा षटकारासाठी जातोय. आक्रमण पाहायला भेटले. बॅक टू बॅक दुसरा षटकार खेचलाय. गती कमी पाहायला भेटली, परंतु बरोबर बॅटच्या रडारमध्ये घेतला आणि इथे मात्र षटकार खेचलाय. 6 धावा इथे ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या वाढते. 1-13 अशी परिस्थिती आहे सध्या कुणकेश्वर पॅकर्स टीमची. आल्या आल्या एक षटकार सलग 2 षटकार खेचले. शाहिद होलसेकर वरती आक्रमण चढवलंय.
सिद्धेश कोकम स्वस्तात बाद झाल्यानंतर संपूर्ण टीमची जबाबदारी इथे शिवदास साईमच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 13 धावा शाहीदच्या विरोधात पुन्हा एकदा. तर मात्र चांगला चेंडू जाग्यावरूनच खेळायचा होता आडव्या बॅटने, परंतु इथे मात्र डॉट चेंडू फेकलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या सध्या 1-13 अशी परिस्थिती आहे. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 24 चेंडू मध्ये तुम्हाला 53 धावा बनवायच्या आहेत कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर टीमला. येणारे चेंडू असतील आपल्याकडे 24 आणि 24 चेंडूवरती 53 धावा बनवायचे आहेत. ओव्हर क्रमांक 2 पेश करण्यासाठी नवीन बॅटर गोलंदाज येईल इथे. अवी देवगडकर आपल्याला पाहायला भेटतील. अवीचा विचार केला तर त्याने सुद्धा अतिशय दर्जेदार गोलंदाजी केली आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. देवगड परिसरामध्ये नेहमीच या खेळाडूची चर्चा असते क्रिकेटच्या पटलावरती. आणि त्याच्या विरोधात अनुभवी अण्णा चव्हाण, दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत आणि एकमेकांसोबत आज झुंजताना दिसत आहेत. कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर विरुद्ध DRCC जामसंडे अशी लढत आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 53 धावांची आवश्यकता कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर टीमला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 13-1 अशी सध्या परिस्थिती आहे. ओव्हर क्रमांक 2. अवी बॅटची हलकीच कट घेऊन चेंडू फ्लाय स्लिपला 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक धाव अण्णा चव्हाणच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 1ने पुढे जाते. 14 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावलेत. शिवदास साईम आक्रमण स्वीकारलं इथे. 2 चेंडूवरती 2 षटकार खेचले शाहीद होलसेकरच्या. आणि आता पुन्हा एकदा सज्ज झालाय शिवदास साईम. स्ट्रायकिंग एंडला बॅटर म्हणून पाहायला भेटेल आणि तो अवी देवगडकर आहेत. त्याच्या विरोधात चांगला चेंडू फुलरलेनचा चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय. मिड विकेटला जातोय चेंडू तोपर्यंत काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. चांगली बॅटिंग करावी लागेल आज कुणकेश्वर पॅकर्स टीमचा. अण्णा चव्हाण असतील शिवदास साईम आहे, परंतु अण्णा चव्हाणचा विचार केला तर तो शांत डोक्याने खेळ करताना दिसतोय. कारण त्याला माहिती आहे आपल्याला या मैदानावरती राहावं लागेल. तळ ठोकून धावा नाही आल्या तरी चालतील. एका बाजूने धावा काढतोय शिवदास साईम, परंतु आपल्याला इथे मात्र शांत डोक्याने खेळ करावा लागेल. परंतु मैदानात तळ ठोकून राहावं लागेल तरच या मॅचमध्ये कमबॅक करेल कुणकेश्वर पॅकर्स संघ. अवी देवगडकर भरपूर वर्षाचा अनुभव पाठीशी घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा फुलरलेनचा चेंडू इथे त्रिफाचित झालाय. आज मात्र नशीबच नाहीये अण्णा चव्हाणचा. दुसरा धक्का पोहोचला इथे कुणकेश्वर पॅकर्स टीमला. स्वतःवरती नाराज आहेत. स्माइल आहे परंतु चेहऱ्यावरती गती कमी पाहायला भेटली. दुसरा धक्का पोहोचलाय. अण्णा चव्हाण ते बाद झालेत कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर टीमचा हा दुसरा धक्का. टीमची धावसंख्या 2-15 अशी परिस्थिती आहे सध्या. टीमची धावसंख्या 15-2 अशी परिस्थिती आहे. अण्णा चव्हाण त्रिफालची झालेत. 2च धावांचं योगदान दिलंय, परंतु पुन्हा एकदा भरपूर वर्ष ग्रामीण टेनिस क्रिकेट ज्याने गाजवलंय तोच गुरुगाडी संघाला अति आवश्यक आहे. आज गुरुगाडीची खेळी चांगला खेळ करावा लागेल. कमबॅक केलंय इथे. 2 धक्के दिलेत कुणकेश्वर पॅकर्स टीमला जामसंडे टीमने. पहिला धक्का सिद्धेश कोकम शाहीद होलसेकरच्या गोलंदाजीवरती बाद झाले. त्यानंतर अवी देवगडकरच्या गोलंदाजीवरती अण्णा चव्हाण त्रिपाळची झालेत. आत्ता मात्र इथे गुरुगाडी स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्हला बॉलरच्या मधोमध चेंडू जातोय तोपर्यंत इथे चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या 1ने पुढे जाईल. गुरुगाडी आपलं खातं खोलतोय. टीमची धावसंख्या वाढते. तब्बल 66 धावांचं लक्ष पार करायचंय. 16 धावा स्कोर कार्डवरती लावल्या आहेत. 2 गडी गमावल्या कुणकेश्वर पॅकर्स टीमने. ओव्हर क्रमांक 2 चा खेळाला सुरुवात झाली आहे. चांगली गोलंदाजी धडाकेबाज फलंदाज शिवदास साईम आडव्या बॅटने क्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध चेंडू जातोय. चांगली फेकी आहे. कलेक्ट करेपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत.
गुरु गाडी शिवदास साहेबच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. टीमची धावसंख्या 2ने पुढे जाते. 18ला 2 अशी परिस्थिती पुन्हा एकदा पाहायला भेटत आहे. सिंगल डबल वरती भर दिला जातोय. चांगली बॅटिंग करताय शिवदास साईम असेल गुरु गाडी. टीमची धावसंख्या 2ला18. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. विजय 66 धावांचं लक्ष्य पार करायचा. पुन्हा एकदा मोठा फटका आडव्या बॅटने मारायचा होता, परंतु इथे खेळपट्टीवरती चेंडू राहतोय. डॉट चेंडू निघतोय. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2ला18 अशी परिस्थिती आहे. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 2ला18. विजयी 66 धावांचं लक्ष इथे पार करायचंय. कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर टीमला या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो थेट आजच्या दिवसातील शेवटची लढत खेळताना दिसेल जय भवानी कट्टा या टीम सोबत. आणि उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. उद्या मातबर संघ पाहायला भेटेल. संदेश 11 देवगड, हॉटेल संतोषी देवगड, सोहम 11 देवगड. आणि आज कुठला संघ चौथा सुपर 4 मध्ये प्रवेश करणारा. सध्या 3 संघ आपल्या डोळ्यासमोर आहेत. कुणकेश्वर पॅकर्स, DRC जामसंडे आणि त्यानंतर जय भवानी कट्टा देवगड. हे 3 संघातला एक संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. पाहायचं येते नवीन गोलंदाज येतोय दीपेश धुरी. मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती दीपेश धुरीने. अनुभवी आहेत भरपूर. आणि त्याच्या विरोधात गुरु घाडी याने सुद्धा भरपूर अधिराज्य गाजवलंय क्रिकेटवरती. चप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न समजला नाहीये चेंडू, परंतु टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षक रोशन वडपकरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल गुरु घाडीच्या खात्यामध्ये. मोठे फटके मारावे लागतील. चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. थोडेसे दुखापत झाले होते, परंतु पुन्हा एकदा स्टेबल झालेत दीपेश धुरी. पहिल्या ओव्हरमध्ये शाहिद उलसेकरने 13 धावा, त्यानंतर अवी देवगडकरने 9 धावा दिलेत. एक गडी बाद केलाय. अण्णा चव्हाणला त्रिपाचित केलं होतं. तिसऱ्या ओव्हरच्या खेळाला सुरुवात झाली आहे. विजय 66 धावांचं लक्ष इथे पार करायचंय. गोलंदाजी मार्कवर दीपेश धुरी भरपूर लांब लचक अंतर घेतोय आणि त्याच्या विरोधात इथे शिवदास साईम. शाहिद होलसेकर वरती तुटून पडला होता तो शिवदास साईम इथे पाहायला भेटेल. चांगला चेंडू आडव्या बॅटने क्लिक केलाय. पाहायचंय फाईन स्लिपला चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. एकच धाव. पन्नाट वेग इथे पाहायला भेटतोय. दीपेश धुरीच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 1ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 2ला20 अशी परिस्थिती आहे. 66 धावांचं लक्ष इथे गाठायचंय. 2 मोठे प्रत्येक ओव्हरमध्ये मोठे फटके पाहिजेत. क्षमता आहे दोन्ही बॅटरमध्ये. गुरु घाडी असतील शिवदास साईम असतील, परंतु सध्या स्ट्रायकिंग एंडला गुरु घाडी पाहायला भेटत आहेत. दीपेश धुरी उर्दू किट मारा करतोय. त्याच्या विरोधात इथे कुणकेश्वर पॅकर्स टीमच्या माध्यमातून पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवलाय आणि इथे मात्र चॅलेंज केलंय बॉलिंग करणाऱ्या टीमने.
अंपायर डिसिजन फायनल असेल या ठिकाणी वाईड आहे, कारण कॅमेऱ्याच्या मधोमध बॉलर आलाय, त्यामुळे ते डिसिजन पंच देतील तो डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. येस, इथे वाईट चेंडू घोषित केला जाईल. एक अवांतर स्वरूपात धाव संकेत बदल. दीपेश दुरी गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा गुरुगाडी इथे पाहायला भेटेल. कुणकेश्वर पॅकर्स टीमच्या माध्यमातून बॉलर तयार असेल. गुरुगाडी स्ट्रायकिंग एंडला, बॅटर तयार. हा मात्र पुढे येऊन करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन जाईल चेंडू. यस, टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय जाऊन. तिसरा धक्का दिला जातोय कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर टीमला. गुरुगाडी ते बाद झालेत. टीमला बसलेला तिसरा धक्का. संघ अडचणीत आहे. इथून एका बाजूने चांगली बॅटिंग करतोय शिवदास साईम. शेवटपर्यंत खेळ करावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी DRCC जामसंडे टीमच्या माध्यमातून शाहिद ओलसेकर असतील, अभि देवगडकर असतील आणि आत्ता मात्र दीपेश धुरी चांगली गोलंदाजी करताना पाहायला भेटत आहेत. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालेत. दशरथ साईम आहेत. 21 धावा, 3 गडी गमावलेत कुणकेश्वर पॅकर्स टीमने. तिसऱ्या ओव्हरच्या खेळाला सुरुवात झाली आहे. 66 धावा लावायचे आहेत विजयासाठी. 21 धावा बनवले आहेत कुणकेश्वर पॅकर्स टीमने. दशरथ साईम, शिवदास साईम या दोन्ही बॅटरना खेळ करावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. संघ अडचणीत आहे. संपूर्ण टीमची जबाबदारी खांद्यावर घेऊन तुम्हाला खेळ करावा लागेल. दीपेश धुरी येतोय. ओव्हर क्रमांक 3 पेश करण्यासाठी सज्ज असेल. स्पर्धेचा आजचा 4था दिवस. तुम्ही सध्या पाहताय तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियन ट्रॉफी 2026चा थरार पर्व 4थे आणि 4थ्या पर्वाचा 4था दिवस. मोठा फटका सजवलाय. काबू कॉर्नरच्या डोक्यावरून हवाई सफर करेल. दशरथ साईमने आक्रमण चढवले. 6 धावा दीपेश धुरीच्या बॅटमधून. दशरथ साईमच्या बॅटमधून येत आहेत. दीपेशवरती आक्रमण चढवलंय. इथे 6 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या वाढते. 27 धावा. अशा पद्धतीची बॅटिंग इथे खेळ करावा लागेल. शिवदास साईम, दशरथ साईम षटकार खेचला इथे दीपेश धुरीच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. बॅट्समन तयार असेल. दशरथ साईम पुन्हा एकदा उलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न. वाईटची दाद मागली जाते. पंच या ठिकाणी वाईट घोषित करतायत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. वाईट चेंडू 2 धावा टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती मात्र 29 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात कुणकेश्वर पॅकर्स टीमने. विजयी 66 धावांचं लक्ष इथे पार करायचंय. अजून पल्ला भरपूर गाठायचा आहे कुणकेश्वर पॅकर्स टीमला. दीपेश धुरी चांगली गोलंदाजी करावी लागेल इथे. दशरथ साईम स्ट्रायकिंग एंडला. शिवदास साईम पाहायला भेटतील. नॉन स्ट्राईक एंडला दशरथ साईम. बॅटर तयार. हा मात्र चांगला चेंडू लॉंग ऑफला चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय या ठिकाणी. अप्रतिम झेल पकडलाय. निलेश करंगुटकर आहेत या ठिकाणी. इथे मात्र शिवदास साईम बाद होतोय. टीमला बसलेला 4था धक्का म्हणावा लागेल. निलेश करंगुटकर डीप वरून धावत आले लॉंग ऑनला आणि इथे शिवदास साईमची वादळी खेळी संपुष्टात येते. एसटीजे
धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी पाहिजेत कुणकेश्वर पॅकर्स टीमला. म्हणजेच काय तर मगाच्या मॅच मध्ये जय भवानी कट्टा टीमच्या रुपेश करंगुटकरने ज्या पद्धतीने इथे षटकार खेचले, 5 षटकार 1 चौकार, 17 चेंडूमध्ये 43 धावांची विनिंग खेळी केली, तशा पद्धतीची विनिंग खेळी एका खेळाडूला करावी लागेल. रुपेश करंगुटकर एका खेळाडूला बनावं लागेल. संकेत देवगडकर वरती आक्रमण चढवलं होतं, टीमला जिंकून दिलं. जय भवानी कट्टा टीमला रुपेश करंगुटकरने लाजवाब खेळी इथे पाहायला भेटते. परंतु नवीन गोलंदाज इथे अवि देवगडकर येतोय. ओव्हर क्रमांक 4. चांगला चेंडू वन बाउन्स सीमारेषा पलीकडे जाईल का, परंतु इथे लॉंग ऑनला चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाईल, दुसरी धाव वेगाने घेतली जाते. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते सध्या स्कोर कार्ड वरती. 37 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत. आगीचे गोळे फेकावे लागतील, चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु इथे पुन्हा एकदा दशरथ साईम आहेत, वाईटची दाद मागतोय आणि परंतु इथे चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, डॉट चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी करतोय अवि देवगडकर. भरपूर सामन्यांचा अनुभव आहे आणि इथे चांगली गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. परंतु दशरथ साईम आणि अक्षय गावडे यांना सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. दोन्ही खेळाडूंना हात खोललेत, दोन्ही खेळाडूंनी एक षटकार खेचलाय. या मॅच मध्ये आवश्यकता आहे मॅच मध्ये षटकार मारायची कुणकेश्वर पॅकर्स टीमला. स्ट्रायकिंग एंडला दशरथ पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलाय, पाहायचंय मिड विकेटला जातोय क्षेत्ररक्षक. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव कंप्लीट केली आहे. ताळमेळ थोडासा दिसला नाहीये, परंतु कमबॅक केलंय पुन्हा एकदा. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 39 धावा. 39 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या. 66 धावांचं लक्ष्य इथे पार करायचं आहे कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर टीमला. DRCC जामसंडे विरुद्ध कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर अशी लढत आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. विजयी 66 धावांचं लक्ष्य इथे पार करायचं आहे. दशरथ साईम 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17 धावा बनवायचे आहेत, 27 धावा बनवायचे आहेत. हा मात्र मोठा फटका काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून भरपूर लांब लचक दशरथ साईमच्या बॅट मधून षटकार खेचला जातोय. 6 धावा पुन्हा एकदा ऍड केल्या जातील. आक्रमण पाहायला भेटलंय, अवि देवगडकर वरती आक्रमण चढवलंय. टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाते. 45 धावा. 8 चेंडू 21 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 8 चेंडू 21 धावा असं समीकरण असेल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट केली आहे. वेगाने चेंडू येतोय तोपर्यंत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन कडे येतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव वेगाने घेतली जाते. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल. दशरथ साईम अक्षय गावडे मध्ये काय रोमहर्षक सामना इथे पाहायला भेटतोय. अतिशय दर्जेदार सामना इथे प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर विरुद्ध DRCC जामसंडे अशी लढत इथे पाहायला भेटते. दशरथ साईम चांगली बॅटिंग करतोय आणि तितकी साथ देतोय अक्षय गावडे. हा मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, त्यामध्ये डीप मध्ये अप्रतिम झेल पकडलाय. दीपराज मेस्त्री आहे त्या ठिकाणी आणि दशरथ साईमची वादळी खेळी संपुष्टात येते. आता मात्र समीकरण असेल. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 19 धावा बनवायचे आहेत. अक्षय गावडे सारखा अष्टपैलू खेळाडू मैदानात आहे, परंतु DRCC जामसंडे टीम शेवटचं षटक कोण घेऊन येईल. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झाले आहेत. प्रसाद पाहायला भेटेल. सहा चेंडू 19 धावा. प्रसाद तेजम येतोय.
मगाच्या सामन्यामध्ये जय भवानी कट्टा टीमला सुद्धा अशीच काही परिस्थिती येतोय. रुपेश करंगुटकर स्ट्रायकिंग एंडला होता आणि 6 चेंडू 24 धावा पाहिजे होत्या. पारकू करंगुटकरने त्या 24 धाव्या बनवल्यात या त्या मॅच मध्ये, परंतु या मॅच मध्ये 6 चेंडू 19 धावा पाहिजेत विजयासाठी. प्रवीण घाडी येतोय. 6 चेंडू 19 धावा, कंपल्सरी चेस हा नियम आहे. अक्षय गावडे स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. पहिला चेंडू आक्रमण चढवलंय, लॉंग ऑफच्या डोक्यावरून हवाई सपर इथे पाहायला भेटतोय. प्रवीण घाडीवरती आक्रमण चढवलंय. 6 धावा इथे ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या वाढते. 53 धावा. आता समीकरण राहिलंय 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडू मध्ये 13 धावा बनवायचे आहेत. अक्षय गावडे काय बॅटिंग करतोय. त्यांच्या डगआउट मध्ये इथे उत्साहाचं वातावरण आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 धावा बनवायचे आहेत. जे प्रेक्षक कारण अटीतटीची लढत आहे. कुठल्याही खेळाडूवरती अन्याय होणार नाही याची खात्री घ्या. पुन्हा एकदा फाईन लेगला दिशा दिली आहे. धावा घेणार नाहीये तिथे. आकू टप्प्याचा चेंडू. अक्षय गावडे बीड झालेत. आता मात्र 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत. 13 धावा बनवायचे आहेत. काय पैसा वसूल मॅच झाली आहे. 4 चेंडू 13 धावा असं समीकरण आहे. प्रवीण घाडी गोलंदाजी मार्कवर. त्याच्या विरोधात अक्षय गावडे आहे. या चेंडूवरती कमाल असेल. चौकार षटकार मारावा लागेल. अक्षय गावडेला क्षमता आहे. उंचीचा फायदा उठवेल. मनगटामध्ये ताकद आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 धावा बनवायचे आहेत. काय रंगतदार सामना झालाय. तुम्ही सध्या पाहताय तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियन ट्रॉफी 2026 चा थरार. 4 चेंडू 13 धावा. प्रवीण घाडी गोलंदाजी मार्कवर. अक्षय गावडे इथे स्ट्रायकिंग एंडला. मागच्या मॅच सारखी ही मॅच पुन्हा एकदा पाहायला भेटते. हा मात्र मोठा फटका. पुन्हा एकदा लॉंग ऑनला उडवलाय चेंडू. षटकारासाठी 6 धावा इथे ऍड केल्या जातील. मगाच्या सामन्यामध्ये संकेत देवगडकर वरती आक्रमण चढवलं होतं रुपेश करंगुटकरने. 6 चेंडू मध्ये 24 धावा पाहिजे होत्या. त्यावेळी संकेत देवगडकरच्या गोलंदाजीवरती आक्रमण चढवलं त्यांनी विजय प्राप्त केला होता जय भवानी कट्टा टीमने. परंतु आता आक्रमण करतोय अक्षय गावडे प्रवीण घाडीच्या गोलंदाजीवरती. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 धावा पाहिजे आहेत. मॅच संपलेली नाहीये. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई इथे पाहायला भेटते. रंगतदार सामना इथे पाहायला भेटतोय. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 धावांची आवश्यकता असेल. लाईनमनना विनंती करेन प्लीज हे 3 चेंडू आपण बाउंड्री लाईनच्या बाजूला उभे राहायचे. भूषण टिकम आहे त्या ठिकाणी तैनात. जे प्रेक्षक आतमध्ये पाय ठेवून आहेत त्यांना विनंती असेल. चांगला चेंडू डॉट चेंडू निघाला इथे. इथे चॅलेंज केलंय. वाईड साठी चॅलेंज केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमने. आमच्या स्ट्रॉंग रूम मध्ये 3रे अंपायर आहेत उपस्थितीत. अल्मेडा सर आहेत त्या ठिकाणी. त्या ठिकाणी चेक करतील आणि त्यावरती डिसिजन असेल. बॅटिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलं या ठिकाणी. वाईड आहे असं. फेअर डिलिव्हरी असेल या ठिकाणी. डॉट चेंडू इथे पाहायला भेटतोय. आता समीकरण बदललं या ठिकाणी. पुन्हा एकदा 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती षटकार मारेल का प्रवीण घाडीच्या. अक्षय गावडे आहेत स्ट्रायकिंग एंडला.
आणि हा मात्र मिड विकेटला मोठा फटका सजवलाय. पाहायचं या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव वेगाने घेण्याचा प्रयत्न आणि यावर मात्र 2 धावा तर कंप्लीट केल्या आहेत. काय चुरशीचा सामना चालू आहे या ठिकाणी. आता मात्र समीकरण 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला षटकार मारावाच लागेल कुणकेश्वर पॅकर्स टीमला. अक्षय गावडे 1 चेंडू 5 धावा. कमालीचा सामना रंगला या ठिकाणी. कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर विरुद्ध DRCC जामसंडे. 1 चेंडू 5 धावा. अक्षय गावडे भरपूर कॉन्फिडन्स घेऊन मैदानात खेळतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 षटकार गेले आहेत. 20 धावांवरती खेळतोय. परंतु प्रवीण गाडी कशा पद्धतीने चेंडू हाताळेल. शेवटचा चेंडू आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे. 1 चेंडू 5 धावा. प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढली आहे या ठिकाणी. वाईडी चेंडू गेला तर चित्र वेगळं पाहायला भेटेल. आणि नो चेंडूवरती चौकार ठोकला तर कुणकेश्वर पॅकर्स हा संघ विजयी होईल. बाकीत करणं मूर्खपणाची लक्षणे आहेत. परंतु काय घडेल. 1 चेंडू 5 धावा. इथे रनिंग मध्ये थोडेसे फंबल झालेत प्रवीण गाडी. शांत डोक्याने खेळ करावा लागेल. दोन्ही टीमला संधी आहे. पाहायचंय परंतु संधीचं सोनं कुठला संघ करेल. अक्षय गावडेच्या बॅटवरती प्रेक्षकांच्या नजरा. आणि हा मोठा फटका सजवलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हवाई सफर विजयी षटकार मारतोय कुणकेश्वर पॅकर्सचा अक्षय गावडे. मागच्या मॅच सारखीच ही मॅच झाली आणि त्यावेळी DRCC जामसंडे संघ होता. परंतु यावेळेस मात्र गोलंदाज बदलला. प्रवीण गाडीवरती आक्रमण चढवलंय आणि अक्षय गावडेने इथे विजय प्राप्त केलाय. शर्तीचे प्रयत्न इथे अपुरे पडले DRCC जामसंडे टीम कडून आणि इथे मात्र विजय प्राप्त केलाय कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर. म्हणूनच की काय अण्णा चव्हाणच्या नेतृत्वाखाली नेहमी संघ हा उसळी घेत असतो. प्रेक्षकांचं मनोरंजन नेहमीच करत असतो. परंतु फाईट दिली आहे DRCC जामसंडे. त्या टीमला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. करत होता आणि रुपेश करंगुटकरने त्या ओव्हरमध्ये काय अफलातून बॅटिंग केली आणि आपल्या टीमला जिंकून सुद्धा दिलं. कट्टा टीमला ही खासियत आहे आणि या मॅच मध्ये सुद्धा तेच घडलंय. 6 चेंडू मध्ये 19 धावा पाहिजे होत्या. प्रवीण गाडीने ती ओव्हर घेतली आणि त्यावर मात्र अक्षय गावडे तुटून पडले. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता असताना काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हवाई सपर चेंडूला घडवली अक्षय गावडेने आणि षटकार ठोकला. या ठिकाणी विजय प्राप्त केलाय. परंतु नेक्स्ट मॅच मध्ये जाऊया.